विधानसभेवर भगवा फडकावण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबादेवीला साकडं। विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी महिला शिवसैनिकांचा नवस। मोदींच्या महाराष्ट्रात मोदींच्या जिथं जिथं सभा झाल्या तिथं महायुतीचा पराभव झाला। शरद पवारांचा मोदींवर निशाणा, तर विधानसभेलाही मोदींनी प्रचार करून अनुकूल वातावरण करावं, पवारांचा टोला। $15 लाख मंगळसूत्र चोरी हे भाजपचे नरेटिव्ह नव्हते का? उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार। अजित पवारांच्या घरवापसीची शक्यता शरद पवारांनी फेटाळली। शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनाही परत घेण्यास उद्धव ठाकरेंचा नकार। शिखर घोटाळ्यामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केलीच नाही। अण्णा हजारेंचा घुमजाव, अजितदादांना मोठा दिलासा। रंगींवरचा संघर्ष योद्धा सिनेमातून भुजबळ टार्गेट, सिनेमातील भुजबळांच्या व्यक्तिरेखेला समता परिषदेचा विरोध। पुणे पोलिसांच्या अबला महिलेवर दादागिरी, तक्रारदार महिलेला पोलिसांनी केली मारहाण। समर्थ पोलीस ठाण्यातला व्हिडिओ लोकशाहीच्या हाती। शेतात विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना मदत, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय। लोकशाही मराठीच्या मोहिमेला मोठं यश, शेतकऱ्यांच्या शेतातील खांब, तारा, डीपी दुरुस्त करण्याचे आदेश। सांगलीमध्ये कामगार मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये गुंडांचा वावर, मंत्रीपुत्र सुशांत खाडेंकडून गुंडांचा आदरातिथ्य। गुंड सोहेल नदाफ आणि एजाज शेख सुशांत खाडेंसोबत। पंतप्रधान पीएम किसान योजनेतून 20,000 कोटी वितरित केले जाणार। पंतप्रधान मोदी 18 जूनला वाराणसीमधून पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचं वितरण करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये नोकर भरती करणाऱ्या लाखो उमेदवारांचा आंदोलनाचा इशारा। एकाच दिवशी वेगवेगळ्या भरत्या न करण्याची मागणी। 18 जूनपासून लाखो विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात। धुळे शहरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध। राष्ट्रवादी एसपीच्या जिल्हाध्यक्षांचे आमदार म्हणून झळकले बॅनर, तर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांचा भावी आमदार असा उल्लेख। मुंबईत स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांना लावलं हुसकावून। मुंबईतील भायखळ्यामधल्या सोसायटीतील घटना। स्मार्ट मीटर घेऊन आलेल्यांविरोधात पोलिसात तक्रार। रोहिणी खडसेंच्या कार्यालयासमोर रक्षा खडसेंच्या जल्लोषाचा कार्यक्रम। रक्षा खडसेंचं जळगावात जोरदार शक्ती प्रदर्शन। रक्षा खडसे आणि रोहिणी खडसेंमध्ये संघर्ष कायम असल्याच्या चर्चा। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना युबीटी पक्षाला खिंडार। माजी नगरसेविका तारा घरत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। आणखी 2 माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती। तुंगला संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला प्रस्थान करणार। यंदा रथाचं सारथ्य खडकवासला इथल्या निखिल कोरडेंच्या बैलजोडीला। सिक्कीमला मुसळधार पावसाचा फटका। भूस्खलनामुळे 4 दिवसात 9 जणांचा मृत्यू। सिक्कीममध्ये 1200 पर्यटक अडकले। भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत। नितीश कुमार यांची प्रकृती अचानक खालावली। पाटण्यातील मेदाना रुग्णालयामध्ये केलं दाखल। हाताला वेदना होऊ लागल्यानं नितीश कुमार यांच्यावर उपचार सुरू। शाळेमध्ये शालेय साहित्याच्या पूर्ततेसाठी उपोषण। विद्यार्थ्यांच्या आणि पालकांकडून साहित्य पुरवण्याची मागणी। मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा। नाशका स्वाईन फ्लूचं थैमान, बळींची संख्या 9 वर। आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा। काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। उन्हाळी सुट्टीनंतर राज्यभरातील शाळा आजपासून सुरू। श्रीवर्धन तालुक्यातील जसवी गावात बँड बाजा वाजवत विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत। अभिनेत्री रवीना टंडन विरोधात गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल। मोहसिननं अर्ज देऊन केली होती एफआयआरची मागणी। छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। चकमकीत 1 जवान जखमी तर 8 नक्षलवादी ठार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।